14 जानेवारी 2026 ह्या दिवशी फक्त मकर संक्रांत नाहीये, तर ह्या दिवशी आहे षष्ठीला एकादशी। ही एक अत्यंत पवित्र आणि फलदायी दिवस आहे। हा दिवस म्हणजेच मकर संक्रांत आणि षष्ठीला एकादशी हा तब्बल योग पूर्ण 11 वर्षानंतर 11 वर्षानंतर पुन्हा आलेला आहे। तुम्हाला माहित आहे का ह्या एकादशीचं नावच तिचं महत्व सांगतं। षट म्हणजे 6 आणि तिला म्हणजे तीळ। या दिवशी तिळाच्या 6 प्रकारे उपयोग केल्याने व्रत फलदायी होतात। आपल्या पुराणानुसार जो भक्त श्रद्धेने हे व्रत करतो, तिळाचे दान करतो आणि श्रीहरीचं स्मरण करतो, त्याचे पुनर्जन्मातील दोष सगळे नष्ट होतात आणि पितर प्रसन्न होतात। तर बघूया षष्ठीला एकादशीच्या दिवशी तिळाचा उपयोग आपण कशा कशा प्रकारे करू शकतो। तर त्या दिवशी अंघोळ करताना आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये जर तीळ मिक्स केले तर त्यांनी शरीर आणि मनाची शुद्धी होते। तिळाचं उटणं लावण्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते। हवनात जर तीळ अर्पण केल्याने अग्निदेव आणि देवतांची कृपा प्राप्त होते। तीळयुक्त पाण्याने तर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि पितरांचा आशीर्वाद लाभतो। तीळयुक्त भोजन प्रसाद म्हणून घेतल्याने व्रताची पूर्ती होते आणि शुभफल प्राप्त होतं। स्वतःच्या सामर्थ्यानुसार तिळाचं दान केल्याने हे व्रत पूर्णत्वास जातं। या पावन दिवशी अन्नदान श्रेष्ठ दान मानलं जातं। दानसेवा आणि विष्णू भक्तीने आध्यात्मिक उन्नती आणि शांत प्राप्ती होते। या षष्ठीला एकादशीला धर्माच्या प्रकाशाने स्वतःचं जीवन उजळवा। ओम नमः शिवाय।